जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भात जी काही टप्पा 2 असेल, बरोबर, म्हणजे सेकंड फेज असेल, तर त्या संदर्भात आपण आतुरतेने वाट बघत आहोत की जी काही टप्पा 2 असेल तर ती नेमकी होणार आहे किंवा नाही। तर त्या संदर्भात बघा, वेगवेगळे जे काही उमेदवार संभ्रम अवस्थेमध्ये आहे, तर हे लक्षात ठेवा की जो काही टेट 2 मधली टप्पा 2 म्हणजे जो काही फेज 2 आहे, तर हा बघा 100% या ठिकाणी बघा होणार आहे। त्यानुसार सध्या जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया सध्या लवकरात लवकर सध्या सुरू होईल। त्या अनुषंगाने तुम्ही तयारीत राहा, जेणेकरून जे काही काठावर असलेले जे उमेदवार आहे, म्हणजे जी सध्या मुलाखती यादीमध्ये ज्यांची निवड त्या ठिकाणी झाली नाही आणि ते सध्या काठावर आहे जे टेट 2 गुणमध्ये, तर त्या उमेदवारांना या ठिकाणी फेज जो काही 2 आहे तर त्याच्यामध्ये नक्की बघा संधी मिळणार आहे। त्या अनुषंगाने महत्त्वाचं जे काही संच मान्यता असेल तर ती संच मान्यता 2024 आणि 25 संदर्भात एक या ठिकाणी महत्त्वाचं पत्र सध्या आजच्या दिवसाला लेटेस्ट जे आहे तर ते सध्या शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने सध्या बघा निर्गमित करण्यात आलं आहे। तर पत्र बघा तुम्हाला संपूर्ण दाखवतो। तर इथं बघा शिक्षण जे आहे संचालनालय प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांचं पत्र आहे 9 डिसेंबर 2024चं, म्हणजे लेटेस्ट पत्र आहे। हे पत्र कोणाला दिलंय तर प्रति बघा विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व, त्यानंतर शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व, म्हणजे संपूर्ण या ठिकाणी जे काही शिक्षण उपसंचालक असेल आणि शिक्षण अधिकारी असेल संपूर्ण जिल्हा परिषदची, तर त्यांना हे पत्र सध्या बघा इथं निर्गमित करण्यात आलं आहे। विषय काय आहे तर विषय सन 2024-25 ची संच मान्यता दुरुस्त करण्याबाबत, बरोबर, म्हणजे 2024 आणि 25 हे जे काही शैक्षणिक वर्ष आहे तर त्याची जी संच मान्यता आहे तर ती पुन्हा दुरुस्त करण्यासंदर्भात इथं म्हटलेलं आहे। आणि ह्याला संदर्भ जो आहे तर तो 15/3/2024चा या ठिकाणी जो शासन निर्णय आहे महत्त्वाचा, तर तो इथं सध्या संदर्भ देण्यात आला आहे। तर एकंदरीत ह्याच्यामध्ये नेमकं काय उल्लेख आहे तो देखील तुम्हाला दाखवतो, जेणेकरून जे काही शिक्षकांची पदं असेल तर त्या संदर्भात देखील इथं उल्लेख आहे, जी पदं मंजूर होतात। तर इथं बघा उपरोक्त विषयानुसार संदर्भीय शासन निर्णय 15/3/2024 अन्वये बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मधील तरतुदीचा विचार घेऊन राज्यातील प्राथमिक, त्यानंतर उच्च प्राथमिक, माध्यमिक आणि या ठिकाणी बघा शाळातील विद्यार्थ्यांची पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे मंजूर करणे, एकाच वर्गात बघा अधिक विद्यार्थी असल्यास शिक्षक पदे मंजूर करणे इत्यादी संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करण्याबाबत शासन जे काही निर्णय असेल तर ते सध्या इथं निर्गमित करण्यात आले आहे। म्हणजे संपूर्ण जी काही शिक्षकांची पदं असेल तर ती पदं एक प्रकारे संच मान्यता असेल तर त्याच्या आधारावर सध्या बघा महत्त्वाचं जे काही बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार विशेष तरतुद्या सध्या प्राथमिक शिक्षण असेल, त्यानंतर उच्च माध्यमिक असेल, माध्यमिक असेल इत्यादी जे काही शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारावर शिक्षकांची पदे मंजूर होतात। त्या अनुषंगाने इथं बघा तरी आपल्या अनधिस्थ सर्व व्यवस्थापनाच्या म्हणजेच काय तर स्थानिक स्वराज्य संस्था इत्यादी सर्व सन 2024 आणि 25च्या संच मान्यतेसाठी ऑनलाईन माहिती भरण्याबाबत प्रणालीवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। जी काही आपल्या अधीनस्थ सर्व स्थानिक स्वराज्य संस्था असेल, खाजगी व्यवस्थापन संस्था इत्यादी सर्व यांना खालील माहिती प्रणालीवर तात्काळ भरण्याबाबत बघा निर्देश देण्यात यावे, अशा पद्धतीने इथं शिक्षण संचालनालयाच्या वतीने सध्या बघा संपूर्ण इथे जे काही शिक्षणाधिकारी असेल तर त्यांना सूचना इथे देण्यात आलेली आहे। तर ह्याच्यामध्ये काय काय इथं बघा सांगण्यात आले तर शिक्षक व शिक्षकेतर पदाचा संच मान्यता या ठिकाणी बघा वर्किंग पोस्ट संच मान्यता प्राप्त कार्यरत जे काही पदं असेल तर ती भरण्याची कार्यवाही करण्यात यावी। इथं महत्त्वाचा आपल्यासाठी मुद्दा देण्यात आला आहे, म्हणजे शिक्षक आणि शिक्षकेतर जे कर्मचारी असेल तर त्या पदांची जी मान्यतेकरिता वर्किंग पोस्ट असेल म्हणजे मान्यता प्राप्त कार्यरत पदे भरण्याची कार्यवाही सध्या बघा करण्यात यावी। दुसरं आहे चालू शैक्षणिक वर्षाचे शाळा व्यवस्थापन, म्हणजेच काय तर या ठिकाणी आवश्यकता असल्यास जे काही चेंज मॅनेजमेंट करून पोस्ट शिफ्ट करण्याची कार्यवाही करण्यात यावी। 3 नंबरचं आहे शिफ्टिंग ऑफ पोस्ट असेल, आवश्यकतानुसार बघा कार्यवाही करायची आहे। त्यानंतर 4 नंबरचं आहे उच्च माध्यमिक अँड पोस्ट करणे, बरोबर, म्हणजे ॲड पोस्ट करणे उच्च माध्यमिकच्या। 5 नंबरचं आहे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या वर्ग खोल्याची अचूक माहिती भरणे। त्यानंतर 6 नंबर मुख्याध्यापक यांनी 30 सप्टेंबर 2024चे विद्यार्थी तुकडीनिहाय माध्यम पडताळणी करून संच मान्यतेकरिता बघा तपासून फॉरवर्ड करावी व केंद्र प्रमुख यांनी सदर विद्यार्थी संख्या व्हेरिफिकेशन करून संच मान्यता जी आहे तर ती सध्या फॉरवर्ड करायची आहे। आणि ही संपूर्ण जी काही कार्यवाही असेल तर ही तात्काळ सध्या करण्यात यावी। ह्या ठिकाणी जे काही कार्यालय असेल तर त्यांना अवगत करावे, असं इथं बघा शिक्षण संचालन महोदय असेल
दोघी, तर त्यांनी सध्या बघा त्यांच्या सिग्नेचरने इथे पत्र इश्यू करण्यात आलं आहे. तर ह्याच्यामध्ये संच मान्यता आहे, तर ती संच मान्यता सध्या बघा ह्या ठिकाणी पुन्हा दुरुस्त करण्यात येईल, बरोबर. आणि ती दुरुस्त झाल्यानंतर जे काही विद्यार्थी पटसंख्येनुसार शिक्षक पदे सध्या बघा मंजूर होतात. आपल्याला माहिती आहे इथं तसं लिहिलेलं देखील आहे, विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे मंजूर करणे, एकाच वर्गात अधिक विद्यार्थी असल्यास शिक्षक पदे मंजूर करणे, बरोबर, इत्यादी जे काही सुधारित निकषानुसार संपूर्ण कार्यवाही सध्या बघा करण्यासंदर्भात इथे सध्या सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे एकंदरीत शिक्षक आणि शिक्षकेतर पदांची जी संच मान्यतेनुसार वर्किंग पोस्ट असेल, मान्यता प्राप्त कार्यरत पदे इत्यादी भरण्याची कार्यवाही सध्या बघा करण्यात यावी असं देखील इथं म्हटलेलं आहे. एकंदरीत संपूर्ण संच मान्यता वगैरे असेल तर हे सध्या बघा सुरुवात झालेली आहे. म्हणजेच जी काही पुढील सध्या बघा शिक्षक भरती असेल फेज 2 संदर्भात, तर ती देखील लवकरात लवकर सध्या स्टार्ट होईल. कारण जी पदं असेल तर ती पदं आपल्याला माहिती आहे फेज 2 मध्ये महत्त्वाची पदं, तर ती पदं कोणती येणार आहे, तर आधी सर्वात आधी 10% कपात झालेली जी काही पदं होती तर ती पदं राहणार आहे, बरोबर, 1 नंबरवर. त्यानंतर 2 नंबर म्हणजे रिक्त अपात्र जी काही पदं असेल, म्हणजे जे सध्या जॉईन नाही झाले अपात्र विद्यार्थी असेल, त्यानंतर रिक्त पदे असेल, बरोबर, तर ही पदं सध्या असणार आहे. त्यानंतर 3 नंबरमध्ये नवीन जे काही संस्थेच्या जाहिराती असेल, बरोबर, तर त्या संस्थेच्या जाहिराती सध्या बघा असणार आहे. म्हणजे अशी जी काही 2-3 प्रकारची सध्या पदं फेज 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु ही जी काही प्रक्रिया असेल तर ही प्रक्रिया एकंदरीत संच मान्यता सध्या बघा पूर्ण झाल्यानंतर पुढची प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया सध्या मे बी सुरुवात होऊ शकते. कारण मध्यंतरी महत्त्वाचा जो काही रयत शिक्षण संस्थेसंदर्भात मुद्दा होता, तर त्याच्यामध्ये जे समायोजनाची प्रक्रिया होता, रयतमध्ये ज्यांची निवड झालेली आहे, ज्यांना बघा प्रेफरन्स आले होते, ज्यांना त्या ठिकाणी निवड झालेली आहे, तर त्यांचं समायोजनासंदर्भात जे काही महत्त्वाचं पत्र देखील इश्यू करण्यात आलं होतं. तर त्यांना नेमकं कुठं समायोजन करायचं, तर त्या संदर्भात देखील बघा जी का कार्यवाही असेल तर ती कार्यवाही एकंदरीत ह्या ठिकाणी होणार आहे. आणि त्या अनुषंगाने फेज 2 मध्ये ज्या पदं येतील तर ती पदं देखील सध्या बघा त्या पद्धतीने सध्या जे काही 10% असेल, रिक्त अपात्र असेल, बरोबर, त्यानंतर नवीन येणाऱ्या जाहिराती असेल तर त्या निश्चित त्या ठिकाणी येणार आहे. म्हणजे फेज 2 इथे 100% बघा होणार आहे. तर लवकरात लवकर सध्या त्याची कार्यवाही बघा सुरुवात होईल. त्या पद्धतीने सध्या तयारीत राहा. पण सध्या तरी हे एक महत्त्वाचं जे काही संच मान्यता आहे 24-25ची, तर ती दुरुस्त करण्यासंदर्भात हे पत्र सध्या बघा इश्यू करण्यात आलं आहे. आता संपूर्ण महाराष्ट्रातील जे काही जिल्हा परिषद असेल, प्रत्येक जिल्हा परिषद, बरोबर, तर त्या ठिकाणी सध्या बघा संच मान्यता असेल 24-25ची, तर ती सध्या बघा दुरुस्त या ठिकाणी होणार आहे. तर ही एकंदरीत झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला कळेल की जी काही फेज 2 आहे तर ती नेमकी कधी सुरुवात होते. त्या अनुषंगाने बघा हे महत्त्वाचं पत्र सध्या असणार आहे. तर लवकरात लवकर इथं होणार आहे. आणि इथं जी डेट देण्यात आली 30 सप्टेंबर 2024चे जे काही विद्यार्थी असेल तर ते विद्यार्थी तुकडीनिहाय बघा माध्यम पडताळणी करून संच मान्यतेकरिता तपासायचं आहे असं देखील इथं म्हटलेलं आहे. म्हणजे संच मान्यता इथं लवकरात लवकर बघा होऊ शकते. म्हणजे 30 सप्टेंबर 2024चे जे विद्यार्थी तुकडीनिहाय माध्यम पडताळणी सध्या बघा करायची आहे, त्या अनुषंगाने इथं सूचना देखील देण्यात आली. तर निश्चित राहा फेज 2 असेल तर ती देखील बघा होईल. आणि टेट 3 संदर्भात देखील बघा जी कार्यवाही असेल तर ती कार्यवाही फेज 2 एकंदरीत झाल्यानंतर मे बी त्या ठिकाणी सुरुवात होऊ शकते. परंतु जी काही फेज 2 आणि टेट 3 ह्या जे 2 कन्सेप्ट आहे तर ह्या दोघी बघा टेट 3 देखील बघा होणार आणि जी फेज 2 आहे तर ही देखील होणार. तर ह्या लक्षात ठेवा. कारण टेट 3 संदर्भात माननीय कोर्टामध्ये त्या संदर्भात जे काही आदेश असेल, टेंटेटिव्ह शेड्यूल असेल तर ते दाखल आहे, त्यानुसार टेट 3 होणार. आणि फेज 2 जी आहे तर ती फेज 2 संदर्भात देखील बघा आयुक्त कार्यालयाच्या वतीने पत्र देखील काढण्यात आलं आहे. त्यानंतर जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रियेला कुठेतरी थोडासा अडथळा येत आहे, बरोबर. म्हणजे संच मान्यता असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी असेल, एकंदरीत ह्या संपूर्ण दुरुस्ती या ठिकाणी झाल्यानंतर फेज 2ला कोणत्याही प्रकारचा अडथळा सध्या बघा असणार नाही आणि ही तात्काळ सध्या सुरुवात होऊ शकते. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.